जळगाव तालुक्यातील नसीराबाद येथील 22 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडीस आली। जयश्री अमित महाजन वय 22 राहणार खालची नशिराबाद असे मयत विवाहितेचे नाव असून आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही। दरम्यान एकीकडे धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना या महिलेच्या आत्महत्येच्या घटनेमुळे गावामध्ये शोककळा पसरली असून कुटुंबियांना धक्का बसला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जयश्री महाजन हिचे पती अमित महाजन हे खासगी व्यवसाय करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत होते। दरम्यान आज धुलीवंदनानिमित्त गल्लीतील मुले रंग खेळत होते, तर दुसरीकडे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे जयश्री महाजन यांचे पती व सासरे एका धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांच्या नातेवाईक परिवारातील सदस्यांसोबत सकाळीच निघालेले होते। घरी जयश्री महाजन व त्यांची 3 वर्षाची लहान मुलगी एकटेच होत्या। त्यावेळेला त्यांनी कुठल्या तरी नैराश्याखाली येऊन गळफास घेत आत्महत्या केली। त्यांची 3 वर्षाची लहान मुलगी रडायला लागली तेव्हा शेजाऱ्यांना आवाज आला। त्यांनी घरात डोकावून पाहिले असता ही घटना उघडीस आली। त्यांनी कुटुंबीय व नातेवाईकांना ही घटना सांगितली। दरम्यान जयश्री महाजन यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले। जयश्री महाजन यांच्या पश्चात पती, लहान मुलगी, सासरे असा परिवार आहे। यावेळी कुटुंबीय व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती। तसेच नशिराबाद पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।